काय काळ येळ हाय का नाही राणा भाऊजींना? जेवणाचा टाइम झाला तरी बी गायबच. कुठं गेला असत्याल? काय माहिती तुम्हाला? रानातच गेला असेल. दुपारी एवढं नटून थटून खुशीत गेल्यात, ते काय शेतात होय? जरा अनुभव वापरा स्वतःचा आणि खरं काय ते सांगा गोदाक्का. लपवा छप्पी करायची सवय काही जाणार नाही तुमची. मामांजींनी राणा भाऊजींची जिम्मेदारी आमच्यावर दिली, माहितीये नव? उद्या काय झालं तर तोंडघाशी आम्ही पडणार, तुम्ही नाही. गोदाक्का, राणा भाऊजी, अहो काय हे? आमच्या जीवाला गोहर लावून कुठं गेलता का? हे का? नाही म्हणजे राणा, अरे तुझ्यासाठी तांबडा पांढरा रस्सा केलाय. खरंच काय? अगं वाढ लगेच, लई भुका लागल्यात. जा हात धुवून घे. होय. द्या, आम्ही वाटतो. घ्या, सुरू करा. मस्त थंडी पडली. फरमास ताव मारा तांबड्या पांढऱ्या रस्त्यावर. कार एवढं फुकट फुकट का पितोयस? ते जरा जीभ भाजले. कशाला? ते आपलं अहो हळू प्या. ते गरम गरम दूध प्यायले ना म्हणून. खरंच नाही, पण आकडी दूध सोडून गरम दूध कधीपासून प्यायला लागलात तुम्ही? गरम दूध पिऊ नग म्हटलं तरी मात्र होतंय म्हणून पिलासच. जीभ लई चुरचुरत्या काय रे? नाही लई नाही, जरा जरा. राणा भाऊजी, तुम्ही शिस्तात जेवा. आम्ही जातो. धूर खूप आहे इथं. का थांबू? नाही नको, जावा तुम्ही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.